वाई येथे गद्दारांना पाडा असे खासदार शरद पवार म्हणाले होते, परंतु सत्ता आल्यापासून गेली 8 वर्ष केवळ त्यांनी आणि काँग्रेसने घोषणाच केल्या, लोकांची कामे केलीच नाहीत, लोकांच्या भावनांशी खेळले। याच्यापेक्षा मोठी गद्दारी होऊ शकत नाही अशी टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी खासदार शरद पवार यांच्यावर केली आहे। सातारा येथे अनंत इंग्लिश स्कूल येथील मतदान केंद्रावर खासदार उदयनराजे भोसले, कल्पना राजे भोसले, दमयंती राजे भोसले यांनी मतदानाचा हक्क बजावला। यानंतर उदयनराजे यांनी माध्यमांशी संवाद साधला। उदयनराजे म्हणाले, विनोद तावडे यांचे चारित्र्य हनन करण्यासाठी जाणीवपूर्वक रचलेले षडयंत्र आहे। एखाद्या रूम मध्ये बसले असताना पैशाची बॅग ठेवून फोटो काढायचे, हे सगळे नियोजित आहे। राजकारणात अनेक वर्षांपासून असले प्रकार सुरूच आहेत। लोकांचा राज्यकारभारात सहभाग असावा असे विचार मांडणारे छत्रपती शिवाजी महाराज एकमेव होते। त्यांनी लोकशाहीचा पाया रचण्याचे काम केले। त्यांना अभिप्रेत असणारे लोककल्याणकारी राज्य झाले पाहिजे, परंतु स्वातंत्र्यानंतरच्या काळात सत्ताधारी काँग्रेसने फक्त अनेक घोषणा केल्या। घोषणा फक्त मते मिळवण्यासाठीच होत्या। त्यांच्या 60 वर्षांच्या काळात कोणतीही कामे झाली नाहीत की चांगली धोरणे राबवली गेली नाहीत, परंतु लोकांना प्रगतीच्या मार्गाने जायचं आहे। हाताचा पंजा सत्ता असताना काही करू शकला नाही। तुतारीने केवळ पोकळ घोषणांचा गाजावाजा केला जात आहे। मशालवाल्यांना तर त्यांनी काय काम केले ते मशाल घेऊन शोधावं लागत असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।